CGD 2026 7 आणि 8 फेब्रुवारीला होणार आहे। ही एक्झाम शिक्षकांना देता येणार का, यातला महत्त्वाचा प्रश्न असा होता। हा प्रश्न का उपस्थित झाला तर बरेचसे शिक्षकांना आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले। 7 तारखेला इलेक्शन, 9 तारखेला रिझल्ट आहे। सो 7 तारखेला बऱ्याचशा शिक्षकांची CGD एक्झाम असू शकते, म्हणून हा प्रश्न उपस्थित झाला होता की या शिक्षकांना ही CGD देता येणार का। आता हे सेंट्रलचे असल्या कारणाने याची डेट तर पोस्टपोन होणार नाहीये। सो स्टेट गव्हर्नमेंटला याच्यावरती विचार करावा लागणार होता। याबद्दल बऱ्याच शिक्षकांनी मागणी केली होती की आम्हाला ही एक्झाम देण्यासाठी या निवडणुकामधून काहीतरी ऑप्शन त्यांनी निवडावा। सो याबद्दलची महत्त्वाची अपडेट तुम्हाला सांगतो। सरकारची घोषणा काय, त्यांनी उपाययोजना केलेली आहे। पण तिकडे जाण्यापूर्वी TET 2026 मध्ये दोनदा होणार आहे, CGD पण दोनदा होणार आहे। येणाऱ्या TETला तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल, एक्झाम द्यायची असेल तर 9.0 द्रोणा 9.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू झाली आहे। ही बॅच तुम्हाला जुने विद्यार्थी असेल तर कुपन कोड वापरून 50% ऑफ मध्ये घेता येईल। 20 फेब्रुवारी पासून बॅच चालू होतील। हे सगळे बॅचचे फीचर आहे। रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। TET ची बॅच तुम्हाला पेपर 1 पेपर 2 एकत्रित रेकॉर्डेड बॅच सुद्धा अवेलेबल आहे। जुने विद्यार्थी असेल इथे सुद्धा कुपन कोड वापरून तुम्ही 50% ऑफ मध्ये घेऊ शकता। बॅच आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, डायरेक्टली आपण डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता। बघा, महत्त्वाची बातमी आहे नाशिक न्यूजपेपरला दिलेली शिक्षकांची निवडणूक कामातून मुक्तता। लोकमत न्यूजपेपरने दिलेली बातमी आहे। तर इथे त्यांनी एका जिल्ह्याचं उदाहरण दिलंय। सांगली जिल्ह्यातले जवळपास 1884 शिक्षक निवडणूक कामातून त्यांना मुक्त करण्यात आलेलं आहे। का कारण त्यांची एक्झाम आहे CGDची। म्हणून तुम्ही पण जर या निवडणूक प्रोग्राम मध्ये व्यस्त असाल किंवा तुमचं जर नाव असेल तर तुम्ही संबंधित डिपार्टमेंटला सांगून तुमचं नाव त्यातनं वगळू शकता, जेणेकरून तुम्हाला CGDची एक्झाम देता येईल। सो या ठिकाणी त्यांनी सांगितलंय राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका 2 दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक कामात नियुक्त करण्यात आलेल्या राज्यातील शिक्षकांची कोंडी झाली होती। आता ही कोंडी मतदानाच्या दिवशी शिक्षकांना बंधनकारक असलेली CGDची परीक्षा असल्याने गोंधळ झाला होता। याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने अशा शिक्षकांना निवडणूक कामातून मुक्त करण्याची सूचना दिली। त्यानुसार हे प्रत्येक जिल्ह्यामधून आता शिक्षक बाहेर पडणार आहे। सो चांगली संधी शिक्षकांना आहे। तुम्हाला इथे एक्झाम देण्यासाठी या निवडणूक कार्यक्रमातून मुक्तता देण्यात आलेली आहे। सेम बातमी तुम्ही बघू शकता ABP माझावरती पण आलेली आहे। TET परीक्षार्थी शिक्षकांना इलेक्शन ड्युटी पासून सुट्टी। TET परीक्षार्थी शिक्षकांना इलेक्शन ड्युटी पासून सुट्टी देण्यात आलेली आहे। राज्यातील शिक्षकांना दिलासा देण्यात आलेला आहे। त्या संदर्भात बातमी पुढे येते की TET परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी असल्याने हा प्रशासनाचा निर्णय असणार आहे। परीक्षार्थी शिक्षकांची माहिती गोळा करा, आयोगाच्या सूचना। मग जे शिक्षक या इलेक्शन ड्युटीमध्ये असतील त्यांना या ड्युटीमधून मुक्त करण्यासाठी अशा शिक्षकांची माहिती गोळा करा आणि त्यांना इथून मुक्त करा, असंही सांगण्यात आलेलं आहे। सो शिक्षक मित्रांना खूप चांगली आनंदाची बातमी आहे की तुम्हाला आता CGD एक्झाम देता येणार आहे। आणि CGD एक्झाम ही 7 आणि 8 अशा 2 डेटला असणार आहे। सो लगेच तुमचं हॉल तिकीट चेक करा किंवा तुमची सिटी आणि डेट तुम्ही आता चेक करू शकता CGDच्या वेबसाईटला जाऊन। आणि तुमचं हॉल तिकीट जे विद्यार्थी 7 तारखेला एक्झाम आहे त्यांचं 5 तारखेपासून हॉल तिकीट जनरेट होऊन जाईल। ज्यांची 8 तारखेला एक्झाम आहे त्यांची 6 तारखेपासून हॉल तिकीट जनरेट होऊन जाईल। ते एकदा बघून ठेवा। आणि त्याचबरोबर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या माहितीत कोणी विद्यार्थी असेल त्यांना सांगा, इग्नाइटच्या प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच चालू होते 20 फेब्रुवारी पासून। प्लस रेकॉर्ड बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे। डिस्काउंट ऑफर कुपन कोड सुद्धा अवेलेबल असणार आहे। डिस्क्रिप्शन मध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विद्यार्थी मित्र आणि शिक्षक मित्रांना सुद्धा आता CGD परीक्षा देता येणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। यासारख्या अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा। पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।